नमस्कार, मी विनायक शिंदे, श्रीरामपूर सायकलिंग क्लबचा सदस्य आणि आज आपण सर्वजण इथं एकत्र जमलेलो आहोत त्या एक महत्त्वाच्या घडीसाठी किंवा एक महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी। आपल्या श्रीरामपूरमधील श्रीरामपूर सायकलिंग क्लबचे जे दिग्गज सदस्य आहेत त्यांचा जीवन प्रवास किंवा जो सायकल प्रवास आहे त्याला उकल देण्यासाठी व उलगडण्यासाठी आज आपण सगळेजण इथं एकत्रित जमलेलो आहोत। त्या निमित्ताने मी आज प्रथमतः सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। या मंचावर खूप खूप आपण आज आलात त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आपण आपला जो बहुमूल्य वेळ इथं दिलेला आहे त्याबद्दल मी देखील तुमचे सर्वांचे आभार मानतो। सगळ्यांचे नमस्ते, सगळ्यांना वेलकम। तर सर्वप्रथम आपण श्रीरामपूर सायकलिंग क्लबचे सदस्य झाल्यानंतर आपल्याकडे बरेचसे अनुभव आज आपण या निमित्ताने इथं सांगणार आहात, बरोबर? तर माझी सगळ्यांना एकच विनंती राहील की आपण जो आपला सायकल प्रवास आहे हा सविस्तरपणे आणि सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने सगळ्यांना सांगावा। तर सर्वप्रथम मी आपला सर्व सदस्यांना विनंती करतो की आपला छोटासा एक इंट्रोडक्शन किंवा आपल्याविषयी छोटीशी माहिती माने सर आपल्यापासून सुरुवात करावी। नमस्कार, मी रंगनाथ माने सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, 31/5/1919 ला मी सेवानिवृत्त झालोय आणि त्यानंतर सायकलिंगला सुरुवात केली। सुरुवातीला काही दिवस सायकलिंग केली आणि नंतर बंद केली। तसं माझा पूर्वीचा इतिहास, मी 87 ला स्कूलमध्ये जॉईन झालो, त्यावेळेला सायकलिंग सुरुवात केली। 3 वर्ष सलग टाकळी भान ते खानापूर दररोज सायकलवर प्रवास केला आणि सेवानिवृत्तीनंतर एक दिवस माझा विद्यार्थी अच्युत अवताडे त्याने विचारलं, सर तुम्ही सायकलिंग करता मग ग्रुप का जॉईन करत नाही? म्हणून मग मी श्रीरामपूर सायकल क्लब हा सायकलिंगसाठी जॉईन केला। गुड सर, गुड गुड। संतोषजी वाकळे, आपण आपल्या छोटासा आपली माहिती द्यावी आणि आपल्या जीवन प्रवास सायकल प्रवासाबद्दल थोडीशी माहिती सांगावी। नमस्कार, मी संतोष रामदास वाकळे। माझा गॅरेजचा व्यवसाय आहे, मी मेकॅनिक आहे। मी 28/5/2024 रोजी सायकलिंग चालू केली, तसं स्ट्रावावर चालू केली। त्याच्या अगोदरपासून मी 2-3 महिने अशीच अंदाधुंद म्हणजे बिगर मोजमापाची सायकल केली। त्याच्यानंतर मी स्ट्रावा जॉईन केला। मला राईड करताना असेच अचानक विनायक जी शिंदे सर भेटले, त्यांनी मला स्ट्रावा ग्रुप चालू करून दिला। त्याच्यानंतर माझी स्ट्रावावरची राईड चालू झाली। त्याच्यानंतर राईड करताना अचानक साधे मामा आणि भोसले डॉक्टर साहेब भेटले, त्यांनी मला श्रीरामपूर सायकलिंग क्लब जॉईन करून दिला। त्याच्यानंतर माझा श्रीरामपूर सायकलिंग ग्रुपमधला प्रवास चालू झाला। त्याच्यानंतर मी श्रीरामपूर सायकल ग्रुपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी प्रवास केला, शिवनेरी, देवगड, तसं सामनापूरचा गणपती, अक्कलकोट, पंढरपूर, नगर सायक्लोथॉन अशा बऱ्याच ठिकाणी राईड केले। त्याच्यामध्ये मला फार आनंद आला। त्याच्यानंतर अशी सायकलिंग करता करता आता अशी सवय झाली का सायकल शिवाय अजिबात करमतच नाही। सकाळी उठल्यानंतर सायकल घेऊन जाणे म्हणजे जाणे, पाऊस येऊ नाही तर काही बी, सायकलिंग करणे हा एक रोजचा दिनक्रम बनलेला आहे। अशा पद्धतीने माझा सायकल प्रवास चालू झाला। गुड सर, थँक्यू थँक्यू थँक्यू। देशमुखजी, आपण देखील सायकलमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये उंच भरारी मारलेली आहे श्रीरामपूर सायकलिंग क्लबशी जोडल्यानंतर। तर मी आपणाला विनंती करतो की आपण आपला सायकलचा प्रवास, आपली माहिती आणि आपला सायकलचा प्रवास सर्वांना सांगावा। नमस्कार, मी नितीन देशमुख, मी व्यावसायिक फार्मासिस्ट आहे। तशी सायकलिंगची आवड मला लहानपणापासूनच होती, परंतु मागच्या वर्षी आपले डॉक्टर संकेत सरांनी इथं नगर सायक्लोथॉनची प्रोमो राईड आयोजित केली होती। तर त्या ग्रुपमध्ये मला आपले मित्र सचिन भांड सरांनी त्या ग्रुपमध्ये ॲड केलं आणि तेव्हापासून माझी खरी सायकलिंगची म्हणजे पॅशन म्हणून जी सुरुवात होती
ती मागील वर्षीच्या जानेवारीपासून सुरू झाली. गुड सर, गुड गुड. मामा, आपलं आजच्या ज्या काही पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तुम्ही बऱ्याचशा गोष्टींमध्ये, टेक्निकली बऱ्याचशा गोष्टींमध्ये श्रीरामपूर सायकलिंग क्लबला नेहमी सपोर्ट करता. तर आपला जीवन प्रवास किंवा सायकल प्रवास याच्याविषयी थोडंसं माहिती सांगावी. नमस्ते, मी रावसाहेब साठे. माझं मॅकॅनिकल दुकान आहे, वर्कशॉप आहे. मी लहानपणापासूनच सायकलवर, माझा शाळेचा शिक्षणापासून सायकल सुरू झाली माझी. मध्यंतरी कालावधीमध्ये 2001-2 पासून सायकलिंग माझी थांबल्या गेली, तर ती 2020 पर्यंत. 2020 पासून मी माझे मित्र साई प्रभात ग्रुपचे डॉक्टर लक्ष्मण मोहन, डॉक्टर शिरसाट, बापू मुळे, सुनील बिशे आदी समेत गणपती गेलो होतो. गणेश खिंडीला माझ्या एकदम साधी सायकल होती, एकदम साधी. ती माझ्या उंचीपेक्षाही कमी उंचीची आणि खूप टकलो. 2 दिवस उठल्याही गेलो नाही, झोपून राहिलो. आणि त्यानंतर 2024 मध्ये आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आणि प्रेरणास्थान असलेले संकेतजी मुंदाळा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगर प्रोमो राईडमध्ये 30 जण होतो. 30 जणांपैकी मी श्रीरामपूर सायकलिंग क्लबचा फाउंडर मेंबर आहे. आणि संकेतजी मुंदाळा यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत अनेक राईड केल्या. त्यामध्ये शिवनेर सारख्या असं, पंढरपूरच्या राईड 2 झाल्यात माझ्या, देवगड असं, शिर्डी असं, अनेक ठिकाणी सायकलिंग प्रवास माझा यशस्वीपणे आता चालू आहे. धन्यवाद मामा, खूप खूप धन्यवाद. माने सर, मी पुन्हा आपल्याकडे येतोय. आत्तापर्यंतचा आपला स्ट्रावावरचा राईड्स बघता आणि किलोमीटर बघता, आपण देखील श्रीरामपूर सायकलिंग क्लबशी जोडल्यानंतर चांगल्या पद्धतीने राईड केलेल्या आहेत. तर आपल्या एकूण किती राईड झाल्या आणि त्या राईड किती किलोमीटर झालेत आणि त्याच्यातली तुमची आवडती, महत्वाची आणि आवडती राईड कोणती? साधारणतः 1.5 वर्षापूर्वी मी श्रीरामपूर सायकलिंग क्लब जॉईन केला. तेव्हापासून 1.5 वर्षामध्ये साधारणतः 433 राईड झाल्या आणि या 433 राईडमध्ये 19,138 किलोमीटर पूर्ण केले. व्हेरी गुड सर. आणि जानेवारी 2025 पासून माझ्या 238 राईड झाल्या, त्यामध्ये 12,737 किलोमीटर मी पूर्ण केलंय. खूप 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 छान. खूप याचा अर्थ सर, माने सर, असं दिसतंय की तुम्ही दिवसागणिक तुमची प्रगती वाढतच जातीये, प्लस तुमची रोज एक राईड असणार, यामध्ये याच्यावरून स्ट्रावावरून सिद्ध होत आहे. सायकलवर बसल्याशिवाय मला करमत नाही. झोपेतून उठल्यानंतर पहिले सायकल कशी आहे, काय आहे. एक दिवस तर 4 वेळा सायकल, म्हणजे 4 वेळा हवा मारली, तरी पण अशोक पेट्रोल पंपापर्यंत जाऊन तिथून मागे आलो. शेवटी मला करमलं नाही दिवसभर की आपण राईड चुकलोय. म्हणजे आता याचा अर्थ असा, एक भाग झाला. याचा अर्थ असा होतोय की तुम्हाला त्या सायकलचा मोह आता आवरत नाही. हो. म्हणजे ओके, थँक्यू माने सर. वाकळे साहेब, आपण आपला देखील स्ट्रावाचा प्रवास, जसं की तुम्ही बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला सुरू करून दिला, तर आपण त्याचा थोडासा उलगडा करावा की आतापर्यंत किती राईड झाल्या, किती किलोमीटर झालेत आणि आपण आपल्यामध्ये सर्वात आपली आठवती राईड कोणती, जी तुम्हाला तुमच्या मनाला आवडली, आनंद मिळाला, ती अशी राईड कोणती? मी 28/5/2024 रोजी सायकलिंग चालू केली. माझे टोटल किलोमीटर 14,513 किलोमीटर झाले. त्याच्यात लॉंगेस्ट राईड 567 किलोमीटरची आहे. मला सगळ्यात आवडती राईड म्हणजे माझी शिवनेरी राईड. त्यामध्ये पहिल्यांदाच खूप काही इलेव्हेशन आलं, खूप घाट सेक्शनचा भाग होता. त्याच्यामुळं आणि त्याच्यात माझी सिंगल गिअरची सायकल होती. ती सायकल तरी मी शिवनेरीपर्यंत घेऊन गेलो. त्याचा मला खूप आनंद झाला का बाबा आपण एवढ्या लांब सिंगल गिअरवर सुद्धा घेऊन जाऊ शकतो. त्याच्यानंतर मला खात्री झाली सिंगल गिअर सायकल इथपर्यंत आपण पोहोचू शकतो शिवनेरी. गुड. देशमुख सर, तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. आपला स्ट्रावावरचा प्रवास हा देखील इतरांप्रमाणेच आहे. तो देखील भरपूर राईड्स आणि किलोमीटरमध्ये तो सामावलेला आहे. तर आपण त्याच्याकडे थोडासा प्रकाश टाका. मी स्ट्रावा हे ॲप घेतलं मागच्या जानेवारीपासून. तेव्हापासून माझे साधारण आत्तापर्यंत 17,000 किलोमीटर झाले 400 राईडमध्ये.
साधारण त्यामध्ये 20 ते 25 सेंचुरी असतील आणि 50-60 एक हाफ सेंचुरी असणार आहे. गुड सर, गुड. मामा, आपण देखील आपला सायकल प्रवास जो स्ट्रावा जॉईन केल्यापासून तो आपण थोडासा विस्तृत करावा. माझं साधारणतः 13,000 किलोमीटर झालेले आहे. त्यामध्ये माझ्या जवळजवळ 400च्या पुढे राईड आहे. मी जास्त लॉंग रूट करत नाही. साधारणतः जवळच्या जवळ बाबळेश्वर, लोणी आणि टाकळीवान असं रोजचं रूट ग्रुप राईड असं करत मी लांब जातो, नाहीतर मी जवळच्या जवळ राईड करतो. म्हणजे याचा अर्थ तुमचं सातत्य दररोज आहे, किलोमीटर तुमचं सातत्य आहे. सायकल हा माझा जीवनाचा भाग आहे. व्हेरी गुड. बरं, मी आता पुढील प्रश्नाकडे वळतोय आपल्या सगळ्यांकडे. आपण श्रीरामपूर सायकल मधले जे दिग्गज आहात किंवा आतापर्यंत तुम्ही सर्वांसाठी इथून पुढे भविष्यामध्ये प्रेरणास्थान ठरणार आहात, बरोबर आहे, आणि आहातच तुम्ही. तर मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारतो, तो सगळ्यांना कॉमन असेल. आतापर्यंत आपण सायक्लोथॉन मध्ये पार्टिसिपेट केलंय का, आणि किती किलोमीटरसाठी केलंय, आणि आपला बेस्ट टायमिंग काय होता तो एक सांगावा. मी सुरुवातीला नगर सायक्लोथॉन मध्ये सहभाग घेतला. त्यावेळेला माझा 50 किलोमीटरचा बेस्ट टाइम 2 तास 13 मिनिट होता. तर दुसऱ्यांदा पुणे सायक्लोथॉन जॉईन केलं, त्यामध्ये माझा 50 किलोमीटरचा टायमिंग 1 तास आणि 58 मिनिटं होता. म्हणजे त्याच्यामध्ये बरीचशी रिकव्हरी केली. ती केवळ आवड निर्माण झाली, त्यामुळंच माझे जवळ 28 शतकं झालेत आणि 118 अर्धशतकं झालेले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड सर. वाकडे साहेब, आपण मी नगर सायक्लोथॉन एक वेळेस केलेला आहे. माझे 50 किलोमीटरची राईड केलेली आहे. त्याच्यामध्ये टायमिंग 2 तास 5 मिनिटं होता. म्हणजे तुमचा टाइम चांगला होता त्या मानाने. आणि तुमची सिंगल गिअर होती, डबल का गिअर? सिंगल गिअरवर तुम्ही 2 तास 5 मिनिटात केलं. व्हेरी गुड सर. देशमुख सर, आपला? ह्या वर्षी जानेवारीमध्ये जी नगर सायक्लोथॉन झाली होती त्यामध्ये मी सुद्धा पार्टिसिपेट झालो होतो. माझी ही पहिलीच सायक्लोथॉन होती, त्यामुळे मला फक्त तो माहोल एन्जॉय करायचा होता, म्हणून मी ती राईड करत होतो. जागोजागी थांबत होतो, डीजे वाजत होता, नाचतही होतो, प्रत्येक ठिकाणी हायड्रेशन घेतही होतो. तरी सुद्धा म्हणजे माझं तरी 2 तास 30 मिनिटामध्ये ही 50 किलोमीटरची राईड पूर्ण झाली. खूप सुंदर, खूप सुंदर. साडे मामा, आपण आपली माहिती सांगा. मी ह्या वर्षी पार्टिसिपेट केलं होतं. माझा टायमिंग एक्झॅक्टली मला सांगता नाही येणार, परंतु मी राईड करताना मी कोणता जर रस्त्यात सायकलची अडचण आली तर त्यातला मदत करत होतो. त्यानंतर अनेक मित्र भेटलेत, नाशिकचे मित्र भेटले, डॉक्टर आबा पाटील भेटले, आणि त्यामध्ये अनेक मित्र अशी ओळखी झाल्या नवीन. मी ती किती टायमिंग मध्ये मी करतोय याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण मला त्या सायकलथॉन मध्ये मला नवीन नवीन मित्र मिळणार आहेत, दिग्गज मित्र मिळाले, मित्र मिळणार आहेत. मग मी त्या टायमिंग कडे का बघू? माझ्यापेक्षा रती महारथी बनलेली होती. 10 मिनिटं किंवा अर्धा तास उशिरा जरी गेलो तर लवकर जाऊन तर मला हे मित्र भेटू शकत नाही ना. त्यानंतर सायकलीचा ज्याला रस्त्यात प्रॉब्लेम आलाय त्याला मदत करणं हे माझं एक कर्तव्य होतं. तर मला त्याच्यात थोडाफार भाग करतोय आणि त्याला मदत करून त्याला पण तो त्या स्पर्धेमध्ये टिकून राहावं म्हणून मला ते सहकार्य करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे मी टायमिंग त्याचा बघितलाच नाही. खूप 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 छान मामा, खूप छान, खूप छान. तर आता मी अशा प्रश्नाकडे वळतोय की आपण जे सायकलिंगमध्ये जे सातत्य ठेवलेलं आहे ते टिकवण्यासाठी आपण आपल्या आहारात काय करता, किंवा आपलं जे मानसिक स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी किंवा सायकल दररोज चालवण्यासाठी आपल्याला अशी कोणती गोष्ट जी प्रेरणादायी ठरती आणि दररोज तुम्ही सायकल प्रवासाला सकाळी सकाळी सुरुवात करता, त्याविषयी थोडं माने सर आपल्यापासून सुरुवात करावी. माझं प्रेरणास्थान श्रीरामपूर सायकल क्लब आहे. मी ज्यावेळेला राईड करतो त्यावेळेला सर्वजण माझं कौतुक करतात. ते मला प्रोत्साहन मिळतं आणि एक टॉनिक मिळतं, म्हणून मी दुसऱ्या दिवसाची राईड ही अतिशय उत्कृष्टपणे करण्याचा प्रयत्न करतो. छान, खूप छान माने सर, खूप छान. वाकडे साहेब, आपण? श्रीरामपूर सायकलिंग ग्रुप म्हणजे कुठेतरी झळकावा ह्या हिशोबाने मी राईड करत असतो का श्रीरामपूर ग्रुपचं नाव कुठेतरी मोठं व्हावं, आपला स्ट्रावावर कुठेतरी सहभाग असावा, यासाठी मी सायकलिंगचा आणि माझ्या शरीर स्वास्थ्यासाठी बी शरीर सुदृढ राहावं या दृष्टिकोनातून मी सायकलिंग करतो. व्हेरी गुड. देशमुख सर, आपण?
आधी कसं झोपेतून उठलं तर मी मोबाईल उघडल्यानंतर व्हॉट्सअप वगैरे उघडत असायचो, पण आता पहिल्यांदा मी स्ट्रावा ओपन करतो, कुणी राईड केलाय कुणी काय केलंय. त्याच्यामुळे मला जरी मी राईड करून आलो तरी माझा राईड करून आल्यानंतर अर्धा एक तास मला ते स्ट्रावा बघण्यातच जातो, कोणाची राईड किती झाली काय झाले. तसंच म्हणजे राईड चालू करण्यापूर्वी सकाळी मी तांब्याच्या भांड्यातलं 2 ग्लास गरम पाणी पित असतो, थोडी भिजवलेली शेंगदाणे खात असतो, थोडे 2-4 बदाम खात असतो. त्याच्यामुळे म्हणजे राईडला एक एनर्जी होऊन जाते, ती म्हणजे ती संपूर्ण राईड भर ती एनर्जी टिकलेली असते माझी. गुड सर. मामा आपण? मी साधारण सकाळी कोमट पाणी प्यायल्यानंतर सायकल काढतो. सायकल हा माझा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मला सायकल ही करणं आहे, कारण की मला शुगर आहे, माझ्या मणक्यामध्ये गॅप आहे, मला जवळजवळ 4-5-6 दुर्धर आजार आहेत. आणि त्या आजारावर मात करण्यासाठी माझ्या मनाने आणि माझे मार्गदर्शक संकेत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आजार हारते का सायकल हारती हे बघण्यासाठी आज केवळ सायकल ही सायकल चालू आहे. खूप छान, खूप छान, खूप छान. मामा सांगायचं होतं जरा मी म्हणजे खाण्यावर समजा एखादा मला आवडीचा पदार्थ खाल्ला तर तो जिरवण्यासाठी आणखी मी 10-15 किलोमीटर सायकल चालवतो, पण ते खाण्यावर कंट्रोल करण्याच्या ऐवजी सायकल वाढवतो आणि ते कॅलरीज बर्न करतो. ओके, म्हणजे एक्झरसाइज सायकलच्या माध्यमातून तुम्ही कॅलरीज बर्न करण्यावर जास्त लक्ष देता. खाण्यावर कंट्रोल करण्यापेक्षा म्हणजे सायकल एक्स्ट्रा चालवा म्हणलं, खाण्यावर बंधन न करता सायकलिंग वाढवायची. बस, खूप छान. अजून आता एक नवीन प्रश्नाकडे येतो. आपण आपल्या सायकल प्रवासामध्ये दिग्गज आहात, तर त्याचबरोबर या सायकल प्रवासामध्ये आपलं कुटुंब आपल्याला या जीवन प्रवासामध्ये कसा पाठिंबा देतं आणि आपल्याला ते कशी साथ देतात याविषयी थोडासा एक उलगडा करावा. थोडासा कठीण प्रश्न आहे शिंदे सर, हा सर्वांच्याच बाबतीत, माझ्याच बाबतीत काही भाग नाहीये, परंतु बऱ्याच वेळा मला घरून सहकार्य मिळतं. जर समजा आमच्या मॅडम पुण्याला गेलेल्या असतील तर मी पूर्ण स्वातंत्र्यात असतो आणि फुल राईड 100चे म्हटलं 100-150 या पद्धतीची राईड पूर्ण करतो, माणसाचं समाधान करून घेतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वाघे साहेब आपण? मी सायकलिंग जेव्हा करत नव्हतो त्यावेळेस माझं वजन हे 74 किलो झालं, वाढलं, ढेरी वाढली. त्याच्यामुळे मला घरच्यांनीच बाहेर काढून दिलं, सकाळी जा तुम्ही काहीतरी नाही का सायकलिंग करा, काहीतरी व्यायाम करून या. त्याच्यामुळे मला घरच्यांचा फुल सपोर्ट आहे. मुलं वगैरे मंडळी सगळे काय विरोध कोणीच करत नाही, उलट सकाळी लवकर काढून देते. वा, व्हेरी गुड. तुम्हाला सपोर्ट करतात ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. देशमुख साहेब आपल्या कुटुंबाबद्दल? म्हणजे सपोर्ट आहे, पत्नीचा सपोर्ट आहेच. फक्त जरा रोज सकाळी 5ला उठल्यावर जरा खुडबुड केल्यावर म्हणजे नंतर कुडकुड चालू असते, ती प्रत्येकाच्या सायकलिंगच्या बद्दल असते. पण जेव्हा मला आता लॉंग राईड केलं, आपण पंढरपूर केले, शिवनेरी केली, भंडारदरा केले, तेव्हा कसं 1-2 दिवसापेक्षा जास्त राईड होत्या तेव्हा सुद्धा म्हणजे मी राईड करत असताना सुद्धा माझं दुकान सांभाळण्याची जबाबदारी पत्नीने घेतली होती. तिचा चांगला सपोर्ट होता, त्यामुळे मी 2-2 दिवसाच्या राईड करू शकलो. माने आपला साठे मामा आपल्या विषय? आता आमचं सांगायचं म्हणजे विषय असा आहे का आम्ही घरात 2 जण आहे, त्याच्यामुळे कोणाचा काही विरोधाचा प्रश्नच तयार होत नाही. आपल्या नियमाप्रमाणे रोजच्या नियमाप्रमाणे उठणे, आपण आवरले, आपली सायकल घेणे आणि रस्त्याला लागणे, आपल्याला कुठलाही विरोध नाही, काहीच नाही. यामध्ये मला प्रश्न विचारण्याचा उद्देश हा होता, आपण जे करताय हे घरच्यांना आवडतंय का? आमच्या घरी फुल आवडतंय. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप 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 छान. बरं, आता आपण पुन्हा एकदा थोडा ब्रेक घेऊन सगळे एकत्र आलेलो आहोत. तर मी नवीन विषयाकडे जातो. स्पर्धा आणि यश या संदर्भामध्ये मी तुम्हाला आपल्याला प्रश्न विचारणार आहे. तर माने सर आपल्यापासून सुरुवात करतो. आतापर्यंत आपण ज्याप्रमाणे सायकल प्रवासामध्ये बऱ्याचशा स्पर्धेमध्ये भाग घेतला असं आपण अगोदरच सांगितलेलं आहे. तर मी चौघांना देखील विचारतो की आपण थोडक्यात आपला सायकल प्रवासामध्ये आतापर्यंत अंदाजे किती सायकल इव्हेंटमध्ये आपण भाग घेतला आणि अद्यापपर्यंत आपण किती मेडल प्राप्त केलेत त्याचा थोडक्यात गोषवारा सांगावा. 1.5 वर्षामध्ये मी साधारणतः 25 ते 30 स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि माझं वैशिष्ट्य असं आहे, मला टॉप 10 मध्ये कसं येता येईल हे मी प्रत्येक वेळ बघत असतो आणि त्यानुसार राईड करतो. मग 100-150 काय पाहिजे तेवढी किलोमीटर मी करत असतो. तर आतापर्यंत मला 25 मेडल मिळालेले आहेत. आणि वयाचा विचार करतात, माझं वय 65 वर्ष आहे आज आणि निश्चितपणे इतरांना त्याचं मोटिवेशन मिळतं, परंतु
त्याहीपेक्षा मला माझ्या श्रीरामपूर सायकल ग्रुपचं खूप मोठ्या प्रमाणात मोटिवेशन मिळतं आणि म्हणून मी हे सगळं करू शकतो. माने सर, तुमचं अभिनंदन 25 मेडल बद्दल. आपण आपला जीवन प्रवास अशाच पद्धतीने सुरू ठेवावा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्यासारखे रायडर्स आहेत म्हणून जे नवीन तरुण जी पिढी आहे तुमच्याकडे पाहूनच आपला प्रवास सुरू करते आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन. वाकळे साहेब, आपण सांगावं, आपण किती स्पर्धेत भाग घेतला आणि आजपर्यंत आपण किती मेडल प्राप्त केले? मी साधारणतः 10 ते 12 स्पर्धेमध्ये भाग घेतला. साधारणतः 12-13 मेडल मिळालेले आहेत. बस ठीक आहे. देशमुख सर, आपण स्ट्रॅवर असं बऱ्याचशा व्हर्च्युअल सायकल चॅलेंज येत असतात. जेव्हा असं मला वाटायचं की आपलं आता सायकलिंग आता म्हणजे सुस्त झाली, तेव्हाच मी ते एखाद्या व्हर्च्युअल चॅलेंजमध्ये सहभागी होतो. अशा अमरावती, अकोला वगैरे अशा जवळपास 10-15 वेगवेगळ्या म्हणजे ज्या चॅलेंजेस होतात त्यात मी सहभागी झालो. त्याच्यामध्ये मला जवळपास 20 ते 25 मेडल्स मिळालेले, काही ट्रॉफ्या पण आहेत. अभिनंदन सर. याचा अर्थ असा आहे, आपण जसं की महाराष्ट्र आणि इतर राज्यात जे काही स्पर्धा असतात किंवा व्हर्च्युअली जे तुमच्या राईड्स येतात किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या राईड तुम्ही त्या जॉईन करता आणि त्या पद्धतीने तुमची सायकल प्रवास सुरू ठेवता. कसं म्हणजे त्यांच्यात सहभागी झाल्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्यावर एक दडपण राहतं की आपल्याला इतक्या राईड करायच्याच आहे. त्याच्यामुळे आपला सुद्धा त्याच्याबरोबर व्यायाम होऊन जातो आणि आपल्या राईड सुद्धा कम्प्लीट होतात. सर, खूप छान, अभिनंदन. साधे मामा, आपण देखील थोडक्यात माहिती द्यावी. माझी चॅलेंजची सुरुवात ही जून 2024 मध्ये नाशिक रॉयल रायडर्सने भक्तिशक्ती चॅलेंज घेतलं होतं, त्यापासून झाली. आजपर्यंत जवळजवळ 30-35 मेडल्स माझ्याकडे असतील. 30-35 व्हर्च्युअल सायकल चॅलेंजमध्ये मी सहभाग घेतलेला आहे. आणि आता सुद्धा आमचे आदरणीय संकेत सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर सायकलिंग ग्रुपने चॅलेंज टाकलेला आहे आणि ते चॅलेंज यशस्वीपणे पार करण्यासाठी आपल्या श्रीरामपूर सायकलिंग ग्रुपची सर्व टीम आतोनात प्रयत्न करत आहे. आपण लोकांचे चॅलेंज घेतोय, आता ह्या वेळेस आपण लोकांना आपले चॅलेंज घ्यायला लावलेले. खूप छान मामा. आपण एक प्रेरणा आणि मार्गदर्शन या प्रश्नाकडे वळतोय. आपण सध्या सर्वांसाठी एक प्रेरणा स्रोत आहात. ते आज आपण या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने सर्वांना दिसतंय आणि तुमचा प्रवास हा सगळ्यांपेक्षा काही नाही म्हटलं तरी तो 15,000, 20,000, 18,000 किलोमीटर पर्यंत तुमचा सायकलचा प्रवास आहे. यामध्ये तुम्ही श्रीरामपूर सायकल क्लबच्या जे दिग्गजांमध्ये येता, तर मी तुम्हाला एक प्रेरणा आणि मार्गदर्शनपर एक प्रश्न असा विचारणार आहे, कॉमन प्रश्न. आपल्या यशामुळे नवीन सायकलपटूंना प्रेरणा मिळते, याविषयी आपण थोडक्यात सांगावं. ज्या वेळेला आपण स्वतः राईड करतो त्यावेळेला असं वाटतं की इतरांना पण सहभागी करून घ्यावं. मग तो आपल्याला सोबत असेल किंवा सोबत नसेल, परंतु माझं एक मत असं आहे की राईड करताना कोणाची वाट पाहत बसलं तर आपली पण राईड चुकते. म्हणून एकटा चलो रे या पद्धतीनं सुरुवात केली आणि मग दांडगे सर, त्याच्यानंतर शिंदे सर, गिरमे सर आणि छबू शिंदे सर यांना बरोबर घेऊन बऱ्याच दिवस राईड गेली. ते थकले, थांबले बऱ्याच दिवस मध्ये. परत दांडगे सरांनी सुरू केली, परंतु माझं कन्सिस्टन्सी दररोजची चालू आहे, सातत्य दररोज आहे. आणि त्यामुळं काय होतं, इतरांना पण थोडीशी प्रेरणा मिळते. त्याचबरोबर आपल्या श्रीरामपूर सायकलिंग क्लबचं जे चॅलेंज सुरू झालं, या चॅलेंज सुरू झालं त्याच दिवशी माझे पुतणे आणि सुनबाई सचिन माने आणि कविता माने तर यांना चॅलेंजमध्ये सहभाग घ्यायला लावला आणि ते दररोज अभिमानाची गोष्ट आहे. दररोज 30, 35, 40 आणि एक दिवस 51 किलोमीटर त्यांनी सायकलिंग केली. त्याबद्दल मी माझी सुनबाई कविता माने हिच्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस तिला दिलं आणि तिला खूप मोठा आनंद झाला आणि मेडल मिळणारे आणखी उत्साह वाढला तिचा आणि दररोज मग तिचं सायकलिंग किलोमीटर वाढत चाललंय. वा, म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्वतः सायकल करता आणि इतर जणांना देखील ते प्रोत्साहित करता आणि त्यांना 2 जणांना या वर्षीच्या चॅलेंज मध्ये तुम्ही जोडून घेतलेलं आहे. खूप खूप अभिनंदन माने सर. वाकळे साहेब, मी 1-2 जण संघ असल्याशिवाय राईडला जाण्याची माझी इच्छाच नसते. मी 1-2-4 जण राईडला घेऊनच जातो. त्यात आता 2-4 दिवसापूर्वी आम्ही राजूर येथील राहुल फणगे नावाचे व्यक्ती त्यांना जॉईन करून घेतलं. चॅलेंज श्रीरामपूर सायकलिंगच्या नवरात्र दिवाळी चॅलेंज मध्ये त्यांचा सहभाग करून घेतला. वा, खूप छान, खूप छान. देशमुख सर, आपण जेव्हा सायकल राईड करतो
जेव्हा आपण जर्सीमध्ये असतो, डोक्यावर हेल्मेट असतं, ह्या अशा असताना आपण जेव्हा राईड करतो त्याबद्दल जे लोक आपल्याला बघतात त्यांचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोन बदलतो, त्यांनी आपल्याबद्दल उत्सुकता निर्माण होते, आपल्या सायकलिंग बद्दल उत्सुकता निर्माण होते, त्यांच्यातही मनात काहीतरी इच्छा निर्माण होते सायकलिंग करायची. असे मग आपले जे राईड आपण स्टेटसला वगैरे टाकतो ते बघून लोक कॉन्टॅक्ट करत राहतात, मलाही तुमच्याबरोबर यायचंय असे बोलून उत्साहित होतात, त्यांना प्रेरणा भेटते तुमच्यामुळे. ते बरेचसे आता मेडिकल मधले सुद्धा बरेचसे मित्र आहेत, त्यांनी म्हटले तुमच्याबरोबर आम्हाला जेव्हा तुम्ही राईडला जातात तेव्हा आम्हालाही बोलवत जा. म्हणजे निश्चितच देशमुख साहेब म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही दुसऱ्याला देखील प्रेरित करून आपल्या ग्रुपला जॉईन करून त्यांना घेणार आहात असं दिसतंय. खूप खूप अभिनंदन. मामा आपण? सर आता सध्या अशी परिस्थिती आहे, सायकल हा जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. आता मी मूळचा राहणारा ग्रामीण भागातील असल्यामुळे माझे मित्रपरिवार नातेवाईक बरेच असे ग्रामीण भागात आहेत, ज्यावेळेस आपले स्टेटस पडतात, आपली ग्रुप सायकलिंग असते त्यावेळेस आवर्जून विचारलं जातं की हे कोण आहे, हे कोण आहे, आम्हाला पण सायकलिंग करण्यासाठी काय करावं लागेल, जर तुमच्यामध्ये यायचं ठरलं तर आम्हाला काय करावं लागेल, असे प्रश्न केले जातात. आणि ती एक आपली पॉझिटिव्ह बाजू तयार होते, त्यामुळे लोक प्रेरित होतात आपले. म्हणजे तुम्ही पण त्या पद्धतीने लोकांना मोटिवेट करता, आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करता, सायकलचा प्रचार प्रसार रुजवण्यासाठी आपण सर्वजण जो काही मेहनत घेत आहेत त्याबद्दल मी तुमचं एकदा अभिनंदन करतो. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की टाकळेबांचं हेमंत पटारे याला सहभागी करून घेतलं आणि विशेष म्हणजे BRM साठी तो तयार झाला. 200, 300, 400 किलोमीटर झाले, त्याचं 600 किलोमीटर. माने सर, मी त्या पुढच्या प्रश्नाकडे आम्ही येणारच होतो, तुम्ही त्याला उकल घातली, काही हरकत नाही. तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हाच राहील की भविष्यामध्ये आपण ज्या काही सायकल संदर्भातल्या इव्हेंट होतात, ज्या पद्धतीने सायक्लोथॉन असते, BRM असते, डेथ क्लिफ हँगर असतं, ज्या किंवा परदेशातल्या काही सायकलिंगच्या ज्या स्पर्धा असतात, यामध्ये आपण सहभाग नोंदवणार का आणि त्या पद्धतीने आपली तयारी काही आपण सुरू केली आहे का, याविषयी थोडक्यात माहिती सांगावी. वयाचा मागाशी उल्लेख केला मी, माझं वय 65 वर्ष आहे आणि वयाच्या मर्यादेमुळे मी BRM किंवा इतर मोठ्या राईडमध्ये सहभागी होऊ शकणार नाही, परंतु माझ्यात जी कमतरता राहिलेली मी इतरांच्या दृष्टीने ती भरून काढण्याचा. वा, खूप छान माने सर, तुमचा उद्देश खूप सफल हो, छान उद्देश आहे तुमचा, तो समजला. थँक्यू. वाकळेजी आपण? मला BRM करायची खूप हौस आहे. मी सध्या 600, 200 BRM पूर्ण केलेले आहे, 300 आणि 400 बाकी आहे. हे झाल्यानंतर माझी LRM करायची इच्छा. 1200 किलोमीटर LRM करण्याची तुमची इच्छा आहे. सर, तुमच्या पुढील प्रवासासाठी आणि तुमचा लवकरातल्या लवकर श्रीरामपूरमध्ये SR होण्यासाठी आम्ही वाट बघू. निश्चितच तो प्रवास तुमचा देखील खूप प्रेरणादायी राहील आमच्यासाठी. देशमुख सर आपण? मला समजा यदा कधी संधी भेटली, समजा एखाद्या भेटायची अशी मोठी सुट्टी भेटली तर मला संपूर्ण भारतभर सायकलवर फिरण्याची इच्छा आहे. वा, खूप छान. कारण मला नवीन नवीन ठिकाणं बघायला आवडतात, म्हणजे सायकलवर फिरायला आवडतं, नवीन रस्त्यानी नवीन ठिकाणं. वा, खूप छान. मामा आपण? आपण आता जिथे जिथे इव्हेंट पडतील तिथे जाण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहे. खूप छान. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आजचा जो आपला इंटरव्ह्यू आहे या निमित्ताने आपण याचा समारोप करण्याच्या उद्देशाने आपण याची सुरुवात करतोय. एक शेवटचा प्रश्न राहील माझ्यातर्फे आणि तो तुम्ही एका शब्दात आपल्याला सांगायचा आहे आणि तो प्रश्न असा आहे की सायकल म्हणजे आपल्यासाठी काय? माने सर, एका शब्दात. माझ्यासाठी सायकल म्हणजे एक जीवन आहे, म्हणजे जे काय करायचं ते सायकल सोबत घेऊनच करायचं. ओके. वाकळेजी? माझ्यासाठी सायकल म्हणजे आरोग्य दूत आहे. देशमुख सर? प्राणवायू म्हटलं तरी चालेल, माझ्यासाठी ते एक एनर्जी सुद्धा आहे. तर सायकल म्हणून मला संपूर्ण दिवस भरायची एक एनर्जी मिळून जाते. वा. सायकल म्हणजे माझी अर्धांगिनी म्हणलं तरी चालेल, कारण की ती नसेल तर मला दिवसभर करमत नाही, ती माझ्या संगती पाहिजे. खूप छान. म्हणजे याचा अर्थ आपण आपल्या जीवन प्रवासामध्ये सायकलने जी सुरुवात केलेली आहे ती सकाळपासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत, म्हणजे स्ट्रावाचे स्टेटस इव्हन तुम्ही स्ट्रावाची प्रत्येकाची हिस्ट्री पाहिल्यानंतर आपलं दुसऱ्या दिवसाचं नियोजन करता आणि तुम्ही श्रीरामपूर सायकल क्लबच्या वतीने आपण सगळे प्रेरणादायी आहात. आपण पुन्हा एकदा एका प्रश्नाकडे असं वळतोय की आपल्याला आपल्या सायकल प्रवासामध्ये आवडलेली एखादी राईड ती खूप मनाला भावून जाते,
त्याविषयी आपण थोडंसं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आपली श्रीरामपूर सायकल क्लबचे संकेत सरांनी जे पंढरपूरसाठी नियोजन केलं होतं गेल्या वर्षी, मी एकंदरीत पहिला मुक्काम नगर, दुसरा 165 किलोमीटर, तिसरा मुक्काम उरलेला. तर मी पहिल्या दिवशीचा मुक्कामाला घाबरलो नाही, परंतु दुसऱ्या दिवशीचा 165 किलोमीटर आपण करू शकणार नाही या हेतूने मग मी माघार घेतली आणि वर्षभरात भरपूर प्रॅक्टिस केली. आणि म्हणून पुढच्या वर्षी म्हणजे चालू वर्षी पंढरपूर राईड यशस्वीरित्या पूर्ण केली. त्या अगोदर शिवनेरी आणि भंडारदरा केली. शिवनेरीला जात असताना, भंडारदऱ्याला जात असताना मी पहिल्यांदा गिअरची सायकल घेतली. त्यावेळेस मला कळलं की गिअर कसे वापरायचे, नाही तर नुसतेच मोगम गिअरचं काम चालू होतं. परंतु ज्यावेळेला इलिव्हेशन येईल, चांगल्या पद्धतीचं इलिव्हेशन मिळालं भंडारदऱ्याला, तर गिअरचा उपयोग मला तिथे कळाला. आणि चांगल्या पद्धतीने उपयोग करायचा शिवनेरीला, तर प्रथमच ठिकाण मला आठवण येते कोणतं ते, म्हैसगाव. म्हैसगाव या ठिकाणी माझा गिअर अडकला, तो पुन्हा निघालाच नाही. मग एक गाडीमध्ये सायकल होती सिंगल गिअर, ती सिंगल गिअर सायकल घेऊन मी जेवढ्या जोरात मारण्याचा प्रयत्न केला, तेवढा करता येईल तेवढा केला आणि सगळ्यांच्या पुढं कसं पळता येईल हे प्रयत्न केला. संकेत सर म्हणले, अहो जरा दमानी चाला, तुमची सिंगल गिअर सायकल आहे. शिंदे सरांनी पण सांगितलं, विशाल कोटक सर म्हणे, प्रत्येक जणांनी मला मोटिवेशन दिलं. त्यामुळे माझी सायकल अधिक जोरात चालली आणि ती राईड माझी अतिशय यशस्वी झाली. वा वा, छान छान छान, खूप छान माने सर. म्हणजे तुम्ही सिंगल गिअरवर सुद्धा शिवनेरी राईड केली आणि भंडारदऱ्याचं देखील एलिव्हेशन तुम्ही यशस्वीरित्या पार केलं या अर्थ. आणि सर्वात तुम्ही महत्वाचा जो मुद्दा मांडला, मी हा म्हणेल पंढरपूरचा, की त्या वर्षी तुम्हाला पांडुरंगाने बोलवलं नव्हतं, या वर्षी तुम्हाला पांडुरंगाने निश्चित बोलवलं, अशी मी एक श्रद्धा मानतो. आणि तुमची त्या निमित्ताने पंढरपूरची वारी पूर्ण झाली. वाकळेजी, आपण शिवनेरी राईडला माझी ही सर्वात आवडती राईड. शिवनेरी राईडला खूप इलेक्शन होतं, तरी मी सिंगल गिअरची सायकल घेऊन शिवनेरी राईड पूर्ण केली. साधारणतः सकाळी 5:30ला राईड चालू झाली आणि 2-2:15 वाजता आम्ही ती शिवनेरी जाऊन कंप्लीट केली. गुड. देशमुख सर, आपण? माझ्या तर सगळ्या लॉंग राईड ह्या आवडत्याच राईड होत्या, परंतु त्यात एक भंडारदराची राईड होती, ती अक्षरशः म्हणजे अशोक सराफचा एक पिक्चर होता, 8 दिवस. त्याप्रमाणे सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत तो एक 8 दिवसच होता, तो एक दिवसाचा 2 दिवस होता. त्या राईडवर आम्ही फुल एन्जॉय केला. या राईडमध्ये डॉक्टर्स होते, शिक्षक होते, पण असं कोणी वाटलं नाही की कोणत्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, सगळे एक मित्रत्वाप्रमाणे सगळे होते. बरोबर बोलले सर तुम्ही. तुमचा महत्वाचा मुद्दा मांडला. तिथं प्रोफेशन महत्वाचं नव्हतं, तिथं सदस्य महत्वाचे होते, मित्र महत्वाचे होते. मामा, आपण? माझ्या सर्वच राईड आवडते. जास्तीत जास्त पंढरपूरची राईड माझी खूप आवडते. त्यामध्ये मला वारकऱ्यांची सेवा करायला मिळते. रस्त्यात प्रॉब्लेम आला, पंक्चर जरी झाली, कमीत कमी त्या निमित्ताने का होईना, ते पंक्चर काढण्याच्या निमित्ताने का होईना, मला त्या वारकऱ्याची सेवा करायला मिळते आणि ती राईड माझी सगळ्यात आवडती असते. खूप खूप धन्यवाद आपले सगळ्यांचे. आज आपण जे तुम्ही दिग्गज आहात त्या दिग्गजांना इथं बोलून आणि आज आपण या कार्यक्रमाचा समारोप करत आहेत. आपण इतरांसाठी देखील खूप प्रेरणास्थान यापुढेही राहणार. आपल्याकडून देखील इतर जे काही श्रीरामपूरमधील असतील, दुसऱ्या ठिकाणचे असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, आप्तेष्ट असतील, निश्चितपणे सायकलच्या माध्यमातून आपलं आरोग्य कसं सुधारण्यासाठी तुम्ही त्याचा प्रचार प्रसार करणारच आहात, यात काही शंका नाही. आणि आज मी सर्वांच्या वतीने, श्रीरामपूर सायकल क्लबच्या वतीने, आपले सर्वांचे मार्गदर्शक श्री डॉक्टर संकेतजी मुंदडा यांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो, पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आपण आपला वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.